नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी अतिवृष्टीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। कारण अतिवृष्टी पाऊसच असा झाला होता की कुठं अतिवृष्टी झाली होती भयानक आणि कुठं काहीच नव्हतं अशी परिस्थिती होती। आणि यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे इतके दिवस लागले की शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही। कारण पीक विम्याचे पंचनामे झाले, शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल झाल्या, काही भागात आंदोलनं झाली, मात्र मदत निधी आलेला नव्हता। आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि तेव्हापासून शेतकऱ्यांना बऱ्याचशा जिल्ह्यातल्या ज्यांचं नुकसान झालंय त्यामध्ये अतिवृष्टी असेल किंवा पीक विम्याचा असेल अशा सर्व शेतकऱ्यांना मदत निधी जाहीर झालाय। आणि त्यामध्येच आता आपण काही जिल्ह्यांसाठी जो मदत निधी जाहीर झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे 2024च्या या 2 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना मदत निधी म्हणून 4,29,30,000 रुपये इतका निधी हा जाहीर झालेला आहे। आणि तो महत्वाचा म्हणजे कोकण विभाग आणि नाशिक विभाग या दोन्ही विभागातले काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यात नुकसानग्रस्त जे शेतकरी होते अशा शेतकऱ्यांना हा मदत निधी जाहीर झालेला आहे। आता यामध्ये जिल्हे कोणकोणते आहेत तर कोकण विभागामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांना हा मदत निधी जाहीर झालेला आहे। आणि त्यानंतर नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्हा। कारण कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या की जळगावसाठी आहे का नाही, तर ते नाशिक विभागातील आता जळगाव जिल्ह्यासाठी सुद्धा हा मदत निधी जाहीर झालेला आहे। त्यामुळे असे जे 2 विभाग आहेत यामध्ये कोकण विभागामधले 2 जिल्हे आणि नाशिक विभागामधले 3 जिल्हे या जिल्ह्यांसाठी 4,29,30,000 रुपये एवढा निधी जाहीर झालेला आहे आणि तो लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात वितरित सुद्धा होईल अशी ही महत्वाची माहिती होती। मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद।